वारकरी संप्रदायाचा ध्वज भगवाय, पताका भगवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच भगव्याचं रक्षण केलं आणि तोच भगवा हटाव असं कोणीतरी मुंबईत परवा मुंबऱ्यात कोणीतरी एक मुलगी बोलते. मला असं वाटतं ते हिरवं करायचं आणि भगवा हटवायचं या नंतर गोष्टी गप्पा करूया. रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो, हिम्मत असेल तर तो भगवा हटवून दाखवा असं म्हणायची वेळ आली. भाग्य आहे आमचं, आम्ही या भगव्याच्या छत्रछायेखाली आहोत. वारकरी संप्रदायाची पताका भगवी आहे. झेंडा नाही बरं का, झेंडा पक्षाचा असतो. संप्रदायाची पताका जिला दोन टोक आहेत, एक नामाचं एक भक्तीचं आणि ज्ञानाचा. भक्तीचा दांडा आहे, ज्ञानाचं एक टोक, नामाचं एक टोक. अतिशय सुंदर पद्धतीने या संत मांदियाळींनी आम्हाला घालून दिलेली ही उपासना पद्धती, अतिशय सुंदर पद्धतीने घालून दिलेला हा एक दिव्य आणि अद्भुत असा मार्ग की मनुष्य जीवनाने या मार्गावरून चालावं. किंबहुना आमचं नुसतं चालणं होतं, पण संतांची ती यात्रा झाली आणि ती यात्रा भगवंताचं दर्शन देणारी ठरली. आपलं नुसतं चालणं होतं, आपण नुसते पळत राहतोय बघा. सगळी धावा आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करतो की नाही आपण. इथं आपण सगळे आलात, कशा करता आलात? या धावाधावीतून थोडीशी शांतता मिळावी, विश्रांती मिळावी, थोडंसं आत पाहता यावं. नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड माणूस धावतोय. धड पडेपर्यंत हा जीव धडपडतो म्हणले. धड पडेपर्यंत, आणि ते धड सुद्धा शेवटी धड पडत नाही. फार विवंचना, फार कष्ट, फार टेन्शन, ताण तणाव, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, फार आहे टेन्शन. बघा बरं एकमेकांच्या चेहऱ्याकडे जरा, कसं दिसतंय आपण सगळे एकमेकांना बघूया जरा, नंतर बघा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण संसारी माणसं एकत्र जमली की एकमेकांना पहिला प्रश्नच विचारला जातो, कसं काय, बरं आहे का? विचारता ना तुम्ही, मग समोरून उत्तर मिळतं आपल्याला. सगळ्या जगाचं टेन्शन चेहऱ्यावर आणून बरंच म्हणायचं आपलं, कसं चाललंय आपलं ढकलत रडत कसं तरी. मग विचारणाऱ्याला फार बरं वाटतं, चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, सगळ्यांचं बिघडलंय. यालाच संसारी म्हणतात, जो दुःखाचं ट्रॅफिक कायम वाढवतो. आणि मग सगळ्या सुखाचा ऍड्रेस दिला ना संतांनी आमच्या. कुठं राहतो परमात्मा? वैकुंठात राहतो का म्हणले, पत्र पाठवून बघा. वैकुंठवासी माणसं जाताना पत्ता देऊन जातात की नाही, अमुक 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 वैकुंठवासी, कैलासवासी अमुक 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 म्हणले, पत्र पाठवून बघा. मालक नाहीत म्हणून माघारी येईल पत्र. देव तिथं नाही. नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. जिथं माझे भक्त माझे गुणगान गातायत करतायत तिथं मी आहे. पै प्रेमळाची वार्ता अनुवादिती जे पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ज्ञानोबाराय सांगतात, भक्ताचं चरित्र, संतांचं चरित्र, भगवंताच्या नाम लीला आणि गुणसंकीर्तनानी वेढलेलं साहित्य कीर्तन, हे सगळं भगवंताला प्रिय आहे. म्हणून देव कीर्तनात असतो या श्रद्धेने बसा. मी नेहमी सांगते, परमात्मा कीर्तनामध्ये असतो, भगवंत कीर्तनामध्ये आहे. सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे. खरं तर माझी सेवा नियोजित उद्या होती, पण काही कारणांनी ती आज एक दिवस अलीकडे, आणि आज द्वितीय दिवसाची सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय अखिल मानव जातीला आमच्या महाराष्ट्र भूमीने दिलेले एक अत्यंत सुंदर रत्न विभूतिमत्व म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबाराय. अंतःकरण इतकं आर्द्र होतं, इतकं सुंदर ज्ञानोबारायांचं होतं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देह ब्रह्म असं म्हणावं आणि सगळ्या जगाचं दुःख एकट्याच्या हृदयात साठवून ठेवावं. सांगा, माऊली ज्ञानोबारायांची आठवण आली तरी आमचं हृदय हेलावतं की नाही? माऊलींची आठवण आली तरी आम्हाला कळवळतं हृदय आमचं, का हो? कारण या विभूतिमत्वानी किंवा या अलौकिक परमात्म स्वरूप अशा संतांनी जगाचा सगळा अपमान सहन केला, सगळी निंदा सहन केली आणि जगाचं कल्याण चिंतन केलं. आम्ही सर्वसामान्य माणसं असं वागत नाही, असं करत नाही. आम्हाला असं वाटतं जगाचं तिकडे वाटोळ झालं तरी चालेल, पण आमचं घर, आमचा प्रपंच आणि आम्ही फक्त सुखी राहिलो पाहिजे, ही आमची एककेंद्री वृत्ती आहे. पण वासुदेवम सर्वमिती स महात्मा स दुर्लभहा असं का सांगितलं असेल हो? हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
आपल्या या पंचक्रोशीचं भूषण असलेले महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण जलाल महाराज सय्यद, मनापासून त्यांना नमस्कार करते. विठ्ठल विठ्ठल मला बासरी चालणार आहे बोलताना सुद्धा, खूप गोड. तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य पूर्णपणे. परमात्मा गोपाल कृष्णांचा अवतार, महाविष्णूंचा अवतार, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी हरिपाठ सांगावा, ज्ञानोबरायांनी अनुभवामृत सांगावं, अमृतानुभव सांगावा. ज्ञानोबरायांनी आम्हा साधकांच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ द्यावा. हे सगळं वाङ्मय मुमुक्षुत्वाच्या जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी अमृतानुभव किंवा अनुभवामृत, साधकावस्थेतल्या भक्तांसाठी साधकांसाठी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. मी नेहमी असं म्हणते की गीतेवर अनेकांनी टीका केली, पण भगवद्गीतेवरची माऊलींची टीका का सर्वश्रेष्ठ ठरली? भगवद्गीतेवर अनेकांनी भाष्य केलं. यथार्थ दीपिका हे पंत साहित्यातले वामन पंडित नावाचे कवी होऊन गेले, त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली, भगवद्गीतेवर टीका केली. अलीकडे त्या यथार्थ दीपिकेचं पृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही, मुखपृष्ठ सुद्धा, इतकी दुर्मिळ झाली. विनोबा भावेंनी भगवद्गीतेवर टीका केली, गीताई असं नाव दिलं त्याला, आईसाठी लिहिली. कारण आई म्हणाली, विनू मला भगवद्गीता कळत नाही संस्कृतात, मला सांगणार आहे मराठीत. तेव्हा विनोबा भावे गीताई लिहितात. गीताई आई माझी, मी तिचा नेणता बाळ असं म्हणायचे. याच भगवद्गीतेवरती विनोबा भावेंच्या नंतर मंडालेच्या तुरुंगामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, त्यांनी या भगवद्गीतेवर टीका केली. गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. पण या हे सगळे ग्रंथ एका बाजूला आणि माझ्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा सुंदर टीकात्मक ग्रंथ 9033 ओव्यांचा महाराष्ट्र संस्कृतीने आपल्या देव्हाऱ्यात ठेवलाय. का? कारण ज्ञानोबरायांनी नाव देतानाच दिलं भावार्थ दीपिका, भाव जाणला माऊलींनी. आणि सध्या मनुष्य बुद्धीपेक्षा भावनेच्याच पातळीवर जास्त जगतो, हे सत्य आहे. श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असा भाव ज्ञानोबराय जाणतात. तो भाव तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोहोचवतात आणि आपल्या अखंड सलग वाङ्मयातून चांगदेव पासष्टी असू दे, अनेक विरहिणे असू देत, अनेक अभंग असू देत, एक 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 माऊलींच्या मुखातनं बाहेर पडलेलं शब्दाचं रत्न हृदयाशी बाळगावं, जवळ करावं, त्याचा अनुभव घ्यावा. आणि काय ज्ञानोबरायांचं काव्य, हरिपाठासाठी, एका हरिपाठासाठी 1000 वेळा माऊलींचे पाय पकडावेत. एका हरिपाठासाठी एवढे अनंत उपकार आहेत तुमच्या माझ्यावर. मग या सगळ्या वाङ्मयातून ज्ञानोबरायांनी स्वतः मिळवलेला आनंद तो तुम्हाला मला मिळावा या प्रांजळ हेतून आपलं वाङ्मय निर्माण झालं. खरं तर या सगळ्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की मागील या जन्मामुक्त झालो, आम्ही कधीच मुक्तावस्थेला पोहोचलोय. आम्हाला इथं येण्याची कशाला गरज आहे? आम्ही आलो कशा करता? झाडू संतांचे मार्ग, आडरांनी भरले जग, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासी. तुकोबरायांना विचारावं, महाराज तुम्ही कशा करता आला? हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा वाढवावे नाम. महाराज म्हणाले आम्ही या करता आलो, आम्हाला इथे
भक्तीचा, नामाचा, परमेश्वराच्या कीर्तीचं इथं गायन आणि प्रसारच करायचं, हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि आम्हाला जो आनंद मिळाला, आम्ही ज्या आनंद साम्राज्याच्या शिखरावर आरूढ झालो, तो आनंद सगळ्या लोकांना आम्ही वाटायला आलो. सेवितो हा रस वाटितो अनेका, सगळ्यांना वाटायला आलो. आपल्याला असं सर्वसामान्य जीवाला वाटत नाही की आपल्याला मिळालेला आनंद जगाला द्यावा, असं आपल्याला नाही वाटत. मग तो परमात्मा संतांना कळाला, आम्हालाही कळावा, आम्हालाही तो दिसावा, आम्हालाही त्याचा अनुभव यावा. नाहीतर मग पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या न्यायानी वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा शरीराणि विहाय जीर्णानन्याति सय्यानि नवानि देहि. या मार्गाने अखंड आमचं जीवन चालू आहे. मग आमचीच आम्ही फजिती करून घेतो का नाही, किती वेळा जन्म यावे. अखंड आपला जीव स्वतःची फजिती करून घेतो आणि या जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. संसार या शब्दाची व्याख्या ज्ञानोबराय करतात, उपजणे आणि निमणे या नाव संसार. जन्माला यायचं जायचं, यायचं जायचं, नुसती येरझार चालली. आणि या संसार चक्रामध्ये हा जीव अडकतो, कायम वखवकलेली अवस्था. आणि मग दुःखाच्या भोवरात सापडतो आणि सुख दुःख सुख दुःख सुख दुःख हे चालूच राहतं. समर्थ रामदास स्वामींना विचारावा वाटला प्रश्न, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. कोण आहे सुखी? पाहिलंय का देवाला? तामसवाडीकर महिला वर्ग, देव पाहिला का? नाही म्हणताय, नाही म्हणता. देव दिसला, देव पाहिला? आमच्या अनुभवात देव दिसलाच नाही, देव आम्हाला पाहताच आला नाही. पण संतांनी त्याला पाहिलं. देव पाहिला नाही किंवा दिसला नाही असं म्हणू नका. पंचायतन पूजा आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आम्हाला दिली, त्याच्यामध्ये पहिली देवता गणपती बाप्पा आहे, मग शिव शक्ती विष्णू उपासना, आणि पाचवी देवता आहे भगवान सूर्यनारायण आदिनारायण, जो पूर्व क्षितिजावर उगवतो. आता देव पाहिला नाही असं म्हणाल का? प्रत्यक्ष दर्शन देणारी ती देवता आहे, रोज पूर्व क्षितिजावर उगवते. फक्त उठावं लागतं जरा उदित होणारा सूर्यनारायण बघण्याकरता. त्यामुळे असा भगवंत संतांनी पाहिलाय, त्याला अनुभवलंय. आणि जर तो भगवंत तुम्हाला मला कळावा, सामान्य जीवाला परमेश्वराच्या अस्तित्वाची किंवा परमेश्वराच्या सामर्थ्याची प्रचिती यावी, याकरता तो नेमका कसा आहे हे आम्हाला कळावं. निर्गुण परतत्वापर्यंत पोहोचलेले संत किंवा निर्गुण परब्रह्माचं दर्शन घेतलेले संत, आम्हाला तो भगवंत नेमका कसा आहे हे सांगण्याकरता खरं तर शब्दातीत अवस्थेला पोहोचलेले शब्दांचा आधार घेतात. आणि भगवंत कसा आहे सांगतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा बाई. ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली तुम्हाला कसे दिसले भगवंत? ज्ञानोबराय सांगतात, मी पाहिलेला परमात्मा अनेक शब्दांनी व्यक्त केला ज्ञानोबरायांनी, पण प्रस्तुतच्या अभंगामध्ये भगवंताचं अत्यंत सुंदर असं स्वरूप, जो निर्गुण आहे पण तो माझ्यासाठी साकार झाला, विटेवर उभा राहिला, हा सगळा प्रवास ज्ञानोबराय व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. हे सत्य ज्ञाना
रूपवर्ण गुण जेथे नाही रूपवर्ण गुण जेथे नाही रूपवर्ण गुण जेथे नाही रूपवर्ण गुण जेथे नाही लाऊडनेस थोडं कमी राहू दे. नाही सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही जो परमात्मा पाहिला त्याचं स्वरूप कसं आहे, तो सत्य स्वरूप आहे. उपनिषदांनी सांगितलेलं सच्चिदानंद स्वरूप भगवंताचं श्रीमद भागवत ग्रंथाच्या आरंभी भगमंगला चरणामध्ये देव कसा आहे त्याचं स्वरूप स्वभाव आणि सामर्थ्य सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन्नुम. तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. इथे ज्ञानोबराय त्या भगवंताचं सत स्वरूप आम्हाला सांगतात. देव सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, जे अविनाशी आहे, जे अव्यय आहे, जे अजर आहे. जाणे अजमी अजर माऊली म्हणते अक्षमी अक्षर
अपूर्व मी अपार स्वानंद मी जाणे अज मी अजर. भगवंत कसा आहे? जाणे अज मी अजर, अक्ष मी अक्षर, अव्यय अविनाशी असलेला तो भगवंत आहे. तो सत्य स्वरूप आहे. आमचं असं झालं, आम्ही संसाराला सत्य समजून बसलो. महाराजांना विचारा, महाराज म्हणतात सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबराय म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाकार. आम्ही नश्वर संसार सत्य मानून बसलो आणि दुःखाच्या चक्रामध्ये वारंवार अडकलो. पण माऊलींना सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं आणि तो भगवंत आपल्याला दिसावा कळावा याकरता माऊली ठामपणे सांगतात, मी जो पाहिलाय ना तो असा आहे, सत्य ज्ञानानंत. तो ज्ञान स्वरूप आहे. माऊलींनी भगवंताच्या षड्गुणैश्वर्याची जी चर्चा केली त्याच्यामध्ये त्याचं सगळ्यात पहिला गुण सांगितलाय, आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्त चित्त होई आता. ज्ञान हे त्याचं पहिलं स्वरूप वर्णन सांगितलंय. भगवंताचं गुण सांगताना ज्ञान हा त्याचा गुण सांगितलाय. आणि भगवंताचं स्वरूप तो ज्ञान स्वरूप आहे. कुठलं ज्ञान हो? देवाला कुठलं ज्ञान होतं? फिजिक्स केमिस्ट्री भूलॉजी भूगोल झूलॉजी असलं काही? असं तर आम्ही व्यावहारिक ज्ञान मिळवतो. पण आत्मस्वरूपाचं ज्याला ज्ञान आहे ना, मी कोण हे जो ओळखतो तो परमात्मा आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी इथपर्यंतचा सामान्य जीवाचा प्रवास असला पाहिजे. पण आमच्यातला अहम शेवटपर्यंत संपत नाही. मी जीव इथपासून ते मी ब्रह्म या प्रवासात सुद्धा मी कायम चिकटलेलाच आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मी हा इतका चिवट आहे ना, तो अहंकार भाव इतका चिवट आहे की तो सुटता सुटत नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणताना पण मी ब्रह्म असंच माणूस म्हणतोय. जीव सुद्धा मी ब्रह्म म्हणतो. तो मी सुटत नाही आमच्या जीवापासून. त्या मीचा लोप झाला की भगवंत लांब नाही राहत. कुठे आहे भगवंत? त्याला कुठं शोधायचा? ज्ञानोबरायांना तो सापडला. त्याचं वर्णन केलं, सत्य ज्ञानानंत तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो अनंत अनंत आहे. अनंत म्हणजे काय हो? इन्फिनिट ज्याला म्हणावं, मोजताच येत नाही, ज्याला अंत नाही असा तो अनंत. कसं बघायचं त्याला? अनंता तुला कोण पाहू शके, धीना धी धीना धीना धी धीना धीना. अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुखे. अनंता तुला कोण पाहू शके, तुझा ठाव कोठे. कुठे आहे भगवंत? कळे ना जरी गमे मानसा, चातुर्य माधुरी तरुवल्लरीना भुकी मी पुसे. तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, अनंता तुला. कुठे आहे भगवंत? कोण त्याला शोधणार? आणि तो कधी आपल्याला दिसायचा? म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, देव दिसला का हो? महिला मंडळ, देव दिसला आपल्याला? आमच्या जनाबाईंचा अधिकार असा होता की देवळातला देव त्यांनी स्वयंपाकघरात आणला. आला की नाही? तो जात्यावर ज्यावेळी दळण दळायला जनाबाई बसायच्या आईसाहेब, त्यावेळी देवळातला देव स्वयंपाकघरात आणला. हा आध्यात्मिक पुरुषार्थ गाजवलाय जनाबाईंनी, स्त्री संत असून सुद्धा. त्यामुळे भगवंत दिसतो का? ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला, आम्हाला काय नाही दिसणार? माऊली त्याचं स्वरूप सांगतात, तो अनंत आहे. तो मोजता येत नाही, तो सांगता येत नाही. आणि ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही आणि ज्याला वर्ण नाही, जो गुणातीत आहे, सत्वरज तम या त्रिगुणांच्या तो पलीकडे आहे, तो नावा रूपाला खरं तर तुमच्या माझ्याकरता आला. त्यांनी गर्भवास सहन केला, यातना सोसल्या आणि अनेक अवतारांमध्ये तो तुमच्या माझ्याकरता सगुण रूपामध्ये स्थित झाला, प्रतिष्ठित झाला. पण तो नेमका कसा आहे याचा अनुभव ज्ञानोबरायांनी घेतला. आद्य जगद्गुरु शंकराचार्य आचार्यांना
त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता. आचार्य, संवाद सुरू होता आणि आचार्यांनी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे, हे सगळं जग प्रकाशमान आहे ते कुणामुळे? किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं ज्योतिरस्मि प्रभोऽहं तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहं. देवा, आचार्यांनी प्रश्न विचारला, किंते ज्योतिही म्हणले, ऐकता ना सगळे जागे? किंते ज्योतिही, हे सगळं जग कुणामुळे प्रकाशमान आहे? सांगा बरं. हा सगळा उजड पडलाय आता, आम्ही पाडतोय तो वेगळा, नाही का? हा सगळा जग, हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? सूर्य आणि, बरोबर ना, हेच उत्तर आहे ना, चंद्रामुळे. त्यांनी उत्तर दिलं, सूर्य आणि चंद्रामुळे हा सगळा जग प्रकाशमान आहे. किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे, अहनी म्हणजे दिवसा. त्यांनी उत्तर दिलं, आचार्य सोपं आहे म्हणले, सगळं जग आज प्रकाशमान दिसतंय, त्याचं उत्तर एक आहे, दिवसा आम्हाला सूर्यामुळे आणि रात्री चंद्रामुळे हे सगळं जग प्रकाशमान दिसतं. आचार्य म्हणाले, शाबास, हुशार. स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि, त्या सूर्य चंद्राच्या मागे कुणाचा प्रकाश आहे किंवा सूर्य आणि चंद्र हे आहेत हे तुला कशामुळे कळतंय? हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, हा मैक आहे, हा मृदंग आहे, ही बासरी आहे, हे कशामुळे कळतंय? त्यांनी उत्तर दिलं, चक्षुः. चक्षु म्हणजे डोळे. माझ्या डोळ्यांमुळे मला कळतंय की हा सूर्य आहे, याला चंद्र म्हणतात. आचार्य म्हणाले, हुशार. चक्षुस्तन्मीलने किम भवति च किम सुतराम धीर्धिय किम प्रकाशे. त्यांनी उत्तर दिलं. आचार्यांनी प्रश्न विचारला, डोळ्यांना कुणामुळे कळतंय की हा सूर्य आहे, हा चंद्र? सगळं जग प्रकाशमान आहे सूर्य आणि चंद्रामुळे. चंद्र सूर्याचा प्रकाशक, तुझा डोळा. डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? डोळ्यांमुळे. डोळ्यांना सूचना कोण देतंय? याला हेच म्हणतात, हे डोळ्यांना कोण सांगतंय? त्यांनी उत्तर दिलं, धी म्हणजे बुद्धी. ती बुद्धी आम्हाला देवापर्यंत घेऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी. तो म्हणाला, माझी बुद्धी मला सांगते की डोळ्यांनी दिसलेल्या वस्तूला अमुक अमुक म्हणतात. आचार्य म्हणाले, धीर्धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या बुद्धीला कोण सांगते की डोळ्यांनी बघितलेल्या वस्तूला हे म्हणायचं असतं? कोण आहे बुद्धीचा प्रकाशक? तो थकला आचार्य. असं काय करतात? तत्रैव अहम, मीच नाही का तो मीच जो आहे ना, तो मी, त्याला चैतन्य म्हटलंय, त्याला जीव म्हटलंय. वेदांताच्या भाषेत त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं. आणि ज्ञानोबराय त्याच्याच बद्दल बोलताना म्हणतात, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तो जीवाचा जीव असलेला चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे ना, त्याचं दर्शन दिसलं. जीवशिवाचं तादात्म्य आणि ऐक्य माऊलींनी साधलं. तो आनंद झाला आणि त्याचं स्वरूप वर्णन ज्ञानोबराय सांगतात, तो भगवंत मी पाहिला. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. मग त्याला बघण्याकरता आम्ही नेमकं केलं तरी काय? अत्यंत आर्ततेने त्याला आळवलं, त्याची आठवण केली. देवासाठी रडावं लागतं बरं का. रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं, गुरुजी ठाकूर, तुम्ही नरेंद्राला म्हणजे विवेकानंदांना निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचवलं, मलाही निर्विकल्प समाधी घ्यायची आहे, मलाही तो अनुभव घ्यायचा आहे. ठाकूरजींनी काय केलं? रामकृष्णांनी त्याला गंगेच्या किनारी नेलं, गंगेच्या पाण्यात नेलं, त्याचं डोकं घेतलं, मानेला असं दाबलं आणि पाण्यात बुडवून ठेवलं. बराच वेळ नाका तोंडात पाणी गेलं. ते सिरियलचं काळ आहे नाही का, बॅकग्राऊंड म्युझिक लागतंय सगळ्यांना सध्या. त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला, तो ओरडला, म्हणला, गुरुजी अहो मी मरेन, मला घरी माझे आईबाप आहेत, माझा संसार आहे, माझा प्रपंच आहे, मी मरेन, मला समाधी अवस्था किंवा मला देव दाखवा, एवढंच मी म्हटलं होतं. रामकृष्ण परमहंस म्हणले, देव काही एवढा सोपा आहे? आता श्वासासाठी जितका तळमळलास ना, तेवढा देवासाठी ज्या दिवशी तळमळशील तेव्हा देव दिसेल, तेव्हा देव भेटेल. मी आज महाराजांचं कौतुक करताना त्यांच्या बासरीचं कौतुक केलं. ही बासरी वाद्य आहे की नाही, त्या बासरीला विचारलं होतं सगळ्या गोपिकांनी की बाई गो, आम्ही कृष्णाला भेटण्याकरता इतक्या आतुर असतो, इतक्या तळमळतो, आणि तू तर देवांच्या आधाराजवळच जाऊन पोहोचलीस की, देवानी तुला इतकं जवळ केलंच कसं? त्या बासरीने उत्तर दिलं होतं. ती म्हणाली,
मला परमात्म्याने जवळ केलं याच्यासाठी मी स्वतःला काय तावून सुलाखून घेतलं हे माझं मला माहिती. दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं भट्टीत तावून सुलाखून निघतं तेव्हा त्याची झळाळी निघते, निर्माण होते. तसं ही बासरी सांगते की मी एका वनातनं आले, मला आतून बाहेरून तासलं, आतून पूर्णपणे मला पोकळ केलं, तरी सुद्धा देव मला जवळ घेईना. मी पूर्णपणे स्वतःला रिक्त केलं तरी सुद्धा देव मला जवळ घेईना. म्हणून मी माझ्या शरीराला 6 छिद्र पाडून घेतली, तरी तेव्हा भगवंतांनी मला जवळ घेतलं, तेव्हा मला जवळ घेतलं. म्हणजे बघा, काम क्रोध मोह मद मत्सर हे सगळे विकार ज्यावेळी निघून गेले आणि त्याच्यातून फुंकर मारली जाते. सुशीर वाद्य आहे ते, अत्यंत अवघड वाद्य आहे, आपलं भारतीय वाद्य आहे, सोपं नाही आहे, सगळा श्वासाचा खेळ आहे. म्हणून महाराजांसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे त्यातून ती हवा जाते, ते सुशीर वाद्य. त्यावेळी पूर्ण विकार रहित ज्यावेळी माझं जीवन झालं त्यावेळी देवानी मला जवळ केलं. तुम्हाला मला जवळ करावं असं नाही का वाटत? हो, वाटतं का? खरं सांगा. देवानी आपल्याला जवळ करावं, देवानी आपल्या दारात यावं, देवानी आपल्या घरात यावं. देव घरात येतो का? नाही येत. आला होता द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरात गेले, विदुर काकांच्या घरात गेले, सेवा केली देवानी तिथं जाऊन. का हो? कारण देवाला भेटण्याकरता आर्तपणे ही मंडळी कळवळली. आमचं असं आहे की आम्ही देवाच्या जवळ जायला मागत नाही किंवा देवाकडून आपल्याला सगळं पाहिजे, देव नको. माऊलींनी देवाला प्राप्त करून घेतलं आणि त्याचं स्वरूप सांगितलं. माझा भगवंत सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, तो आकाशा इतका विशाल आहे, व्यापक आहे. प्रावरण म्हणजे आच्छादन, पांघरून घातलंय त्यांनी सबंध आकाशावर. बर, या सगळ्या विश्वामध्ये तो आहे, विश्व त्याच्यात आहे आणि सगळं संपून शेवटी उरलाय सुद्धा तोच. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. आजीच्या दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला, आजीच्या दृष्टीने पाहिला, आजीच्या दृष्टीने पाहिला, आजीच्या दृष्टीने पाहिला, आजीच्या दृष्टीने पाहिला. हे विठ्ठलाची, 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 विठ्ठलाची. हे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, विठ्ठलाची, विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला, दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची, विठ्ठलाची. क्या बात. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळीकडे भगवंत भरून व्यापकपणे उरला. तुका म्हणे व्यापक नभा होई अणूचाही गाभा. हत्तीच्या देहामध्ये हत्ती होऊन राहिला, मुंगीच्या देहात मुंगी होऊन राहिला. श्रुती सांगते अणु रणियान महतो महियान. अणु इतका सूक्ष्म आहे, आकाशा इतका व्यापक आहे, विशाल आहे. त्याचं दर्शन विश्वरूप दर्शन युगामध्ये भगवंतांनी सांगितलं, अर्जुनांनी घेतलं. अनंत बाहूदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादीम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला अंत नाही, आधी नाही, मध्य नाही. नमोस्तु अनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्र पादाक्ष शिरोरुबाहवे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारणे नमः.
इतकं त्याचं विशाल व्यापक रूप. चंद्र सूर्याला ज्यांनी तेज दिलं, यदादित्य गतं तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमाम. इतका तो सामर्थ्य संपन्न आहे. या सगळ्या जगामध्ये तोच आहे बर का. आपल्याला असं वाटतं भगवंत सोडून इथं काहीच नाही. सगळ्या घटाघटात परमेश्वर भरून उरलाय. राम देहा देही एक सूर्यप्रकाशकाचा सरस्वी. म्हणून मी म्हटलं यांनी गात राहावं, आपण ऐकत राहावं, पण माझं घड्याळ थांबणार नाही. नाही का की चालणार आहे तुम्हाला? तुम्हाला चालणार आहे? 12 वाजले तरी चालणार आहेत? कीर्तनाचे वाजू देऊ नका आपण, म्हणजे आपलं वाजू द्यायचे नाहीत याची आपण काळजी घेऊ, पण काळजी करू नका अजिबात. घड्याळ मी संकल्पित वेळेत संपवते, फार नाही पुढे जाऊ देणार. थोडंफार मागे पुढे चालतं, मागे नाही पुढेच जातं, पण थोडंफार. सगळीकडे भगवंताची व्याप्ती आहे. पण बघा ना, आज तुम्हाला मला आयुष्य दिलं, त्यामध्ये थोडाफार फरक आहे. एकाच आयुष्य दुसऱ्यासारखं नाहीये. कुंभारांनी घडवलेलं एखादं मडकं सुद्धा, 2 मडकी दिसायला सारखी असली तरी प्रत्येकाच्या नशिबात वेगळं आहे. एका घटाच्या नशिबामध्ये गायीचं पवित्र लोणी पडतं, दुसऱ्या घटाच्या नशिबामध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी पडतो. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मग का रडायचं सांगा? तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. म्हणा तू वेडा कुंभार. म्हणा मोठ्याने, विठ्ठला तू वेडा कुंभार. मागच्या महिला म्हणा ना मोठ्याने, फिरत्याचा कावरती देसी मातीला का. विठ्ठला तुम्ही पण म्हणा. वा क्या बात. विठ्ठला. आता टाळ्या वाजवा स्वतःसाठी. असं कधी गातो का हो आपण? गाता का कधी? इतक्या मोकळेपणाने गायचं आणि संकोच केला ना, संकोचोनी काय झालं असेल लहान तुकोबराय म्हणतात करी आपोषण ब्रह्मांडाचे. माझ्या महिला वर्गाचं मला नेहमी कौतुक असतं, नेहमी. आज एवढ्या संख्येने आमचा माता भगिनी वर्ग उपस्थित आहे. मी आवर्जून एक वाक्य नेहमी सांगते, जगातल्या सगळ्या डिग्र्या एका बाजूला आहेत. सगळ्या डिग्र्या बरं का दादा, सगळ्या. आमदार, खासदार, मंत्री, संत्री, म्हणजे संत्री नसते डिग्री असं काही, पण आपण म्हणायची पद्धत आहे नाही का. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, वकील असा, काही असा, पण भारतीय गृहिणी ही सगळ्यात मोठी डिग्री आहे, सगळ्यात मोठी. कारण इतका सुंदर प्रपंच माझ्या माता भगिनी करतात. त्यात जर संपावर गेल्या तर काय करायचं काय? त्यामुळे घरातली असलेली ती लक्ष्मी स्वरूपच तिला दर्जा मिळावा, तिला वागवलं जावं, हा त्यामागचा उद्देश. म्हणून मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यांनी तू खूप छान गोड गायलं, सगळ्यांनी गोड गायलं. ज्ञानोबाराय आम्हाला भगवंताचं स्वरूप सांगतात. भगवंत सगळीकडे आहे आणि त्याला पाहताना तो निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणून तो भगवंत मला दिसत नाही म्हणून विरक्त अवस्थेला पोहोचलेले ज्ञानोबाराय. अचानक तो दिसला. जागृती पुसे साजणी कवण देखिले अंगणी, निरखिता वो नयनी वृंदावनी पाहिला. मनी वेधू तयाचा, आणि त्याचा वेध लागला माझ्या मनाला. ज्ञानोबराय सांगतात, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळ हा लागे माये, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. अचानक सुगंध आला आणि देव मला दिसला. देव दिसला ज्ञानोबरायांना. तो सत्य स्वरूप, आनंद स्वरूप आणि आकाशा इतका विशाल दिसला. अनंत असलेला परमात्मा, ज्याला मोजता येत नाही, ज्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, तो भगवंत मी पाहिला.
तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हरे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोरिया पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पाहणे दुरी सारोनिया तो हरे श्री हरी पाहिला डोळे तो हरे श्री हरी पाहिला डोळे तो हरे श्री हरी पाहिला डोळे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. काय ज्ञानोबराय वर्णन करतात ऐका मंडळी. भगवंताला मी पाहिलं आणि कसं पाहिलं, असं ओझरत पाहिलं का, जाता जाता पाहिलं का, अजिबात नाही. डोळे भरून पाहिला त्याला, डोळे भरून पाहिला. आणि शब्द वापरला तो हा. दोन्ही सर्वनाम आहेत. ज्ञानोबरायांचा प्रसिद्ध आपण रूपाचा अभंग म्हणतो. तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. ज्ञानोबरायांनी मराठीचा गौरव केलाय ऐका. पण माऊली तो आणि हा ही दोन सर्वनामं एकत्र वापरतात. मराठी भाषेच्या व्याकरण शास्त्राच्या नियमानुसार दोन सर्वनामं एकत्र येत नाहीत, पण माऊलींनी वापरली. तो आणि हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. इथं सुद्धा तो हा श्री रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तो म्हणजे कोण? तो जो समोर नाहीये, तो जो मूर्तीत नाहीये निर्गुणवाद्यांच्या नुसार, जो मूर्तीत मावतच नाही तो. आणि हा म्हणजे ज्याला आम्ही डोळे भरून विटेवर पाहतो हा. सगुण निर्गुणातला भेद ज्ञानोबरा एका क्षणात मिटवतात. तुम्ही जो तो समजताना, जो आहे पण दिसत नाही, आकाशातल्या देवा वगैरे आहे पण दिसत नाही असा जो निर्गुणवाद्यांचा ईश्वर आहे, त्याला आम्ही विटेवर पाहतो. ते आमचं सावळ परब्रह्म आहे. किती गोड आहे. कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राणू पाहता प्राणाचाही प्राणू पाहता सुख सांगो काय गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा. कृष्ण माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे कृष्ण माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे. नाथबाबा म्हणाले भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे
एका जनार्दनी विटे जोडियले पाय गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे. तो भगवंत आम्ही विटेवर पाहिला, तो हा विठ्ठल बरवा किंवा तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, त्याला पाहता पाहता पाहणारा संपून गेला. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ही त्रिपुटी संपून गेली. दृश्य, दृष्टा आणि ध्यान ही त्रिपुटी मावळून गेली. बघणाऱ्यातलं मी पण संपलं. त्यामुळे आता फक्त उरलं ते दर्शन, फक्त भगवंत. त्यामुळे एकरूपत्वाचा, अद्वैताचा एक सुंदर अलौकिक अनुभव ज्ञानोबराय घेतात. जसं तुकोबरायांनी घेतला, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मी आणि माझा देव वेगळा राहिला नाही. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहणे न पुरे धनी. देखिला देखिला माये देवांचाही देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. द्वैत संपलं आणि आम्ही अद्वैताचा अलौकिक साक्षात्कार घेतला. देव आम्हाला दिसला, देव आम्हाला कळला. हा माऊलींचा अनुभव. आता आमच्या बाबतीत पातळीवर काय घडतं बघा. आम्हाला देव दिसत नाही, आमची ती बघण्याची इच्छा नाही. आम्ही संसारातच इतके गुरपटलोय, इतके अडकलोय. संसाराने आपल्याला धरलंय की आपण संसाराला धरलंय? काय म्हणणं आहे? तुम्ही जागे? काय झालंय? आपली नक्की गडबड कुठे? आपण धरलंय का संसाराला, का संसाराने आपल्याला धरलंय? आपण त्याला सोडायला तयार नाही, सोडायला तयार नाही. सायास करीसी प्रपंच दिननिशी, माऊली म्हणतात सगळा प्रपंच इतका सायासाने तुम्ही करता, पण हरिसेन भजसी कवण्या गुणे? प्रश्न विचारला ना. मग आता या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये देव जर आमच्या हृदयात यायचा असेल किंवा देव आम्हाला दिसायचा असेल तर मनातला संशयाचा भाव टाकावा लागेल. देव आम्हालाही दिसेल म्हणून संतांच्या चरणावर सरेंडर व्हावं लागेल, शरणागत तिथं. आणि अनन्य हा भाव एकदा मनात निर्माण झाला की देव लांब नाही राहत. माऊलींना दिसला, मग आम्हाला का नाही दिसणार? विश्वास लागेल. आज आम्ही सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे, पण संतांवर विश्वास ठेवत नाही. कशावरच नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो, डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन आपण घरी घेऊन येतो, मेडिकल मधनं गोळ्या आणतो आणि त्या देवा पुढे ठेवून हळदी कुंकू वाहतो आपलं. बरोबर ना? आपण तो कोर्स करतो पूर्ण 10 दिवस, काही 6 दिवस, जो काही दिला असेल तो औषध गोळ्यांचा कोर्स आपण घेतो. का? आपल्याला फरक पडला पाहिजे. डॉक्टरवर विश्वास आहे, सगळीकडे विश्वास आहे, पण संतांच्या बाबतीत आपण थोडेसे साशंक राहतो. जीव तोडून कल्याणाचा विचार केला. आनंद वाटायचा होता, आनंदाचे आवारू मांडू जगा. 56 भाषेचा केला असे गौरव भवानवी नाव उभारिली. का नामदेव महाराजांनी वर्णन केलं असेल हे ज्ञानोबरायांचं? बरं, या बदल्यात जगाने काय दिलं? काय दिलं? फक्त अपमान, फक्त छळ, फक्त निंदा. पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, इतकं उदात्त मागणं मागितलंय माझ्या ज्ञानोबरायांनी. म्हणून हात जोडून सांगते मी. एक दृष्टांत बऱ्याचदा कीर्तनामध्ये सांगते. वारीच्या काळामध्ये एक 70-75 वर्षाचा आजोबा होते, चालतायत. नातवाला खांद्यावर घेतलं होतं बरं का. आणि वारी करत असताना त्या गर्दीमध्ये लाखोंचा समुदाय, हौशे नवशे गौशे सगळे असतात का नाही. मग आता त्या गर्दीमध्ये अलीकडे आमचे काही तरुण भावंड असतात, त्यांना सोशल मीडियाचा आधार घेऊन ते रील वगैरे बनवायची असते. मी तुम्हाला नाही म्हणत, हा, रील स्टार किंवा रील बनवायची किंवा रील मध्ये दिसायचं, ही क्रेज आहे सध्याच्या काळात. प्रवासात आम्ही येताना 5-50 मुलं दिसली मला, रीलच बनवत. वेळच लागले सगळ्यांना सध्या, नाही का? स्क्रोलिंगचा काळ आहे, नुसतं स्क्रोलिंग आहे. बुद्धीची अस्थिरता, चंचल प्रचंड. सांगा ना, इथं बसलेल्या तरुण भावंडांना किंवा आमच्या महिला वर्ग सगळ्यांनाच विचारते, खरं सांगा, दुसऱ्यांची स्टेटस बघण्यात दिवसातला किती वेळ जातो? सगळा. आपल्या स्टेटसचं काय नाही का? लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे डोकवण्यात फार रस आहे आम्हाला. काही मंडळी दुसऱ्यांना दाखवण्याकरताच आपलं स्टेटस ठेवतात, हाही विषय वेगळा आहे. विठ्ठल मला एवढंच सांगायचंय, इतका अतिरेक झाला या गोष्टींचा. हातामध्ये रिमोट आहे. पूर्वीच्या काळी घरामध्ये रिमोट नव्हता, होता का? एकच चॅनल, दूरदर्शन. आमची माती आमची. म्हटलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. नाही कळलं? आमची माती आमचीच माणसं करतायत, हीच वस्तुस्थिती आहे. पण त्यावेळी हातात रिमोट नव्हता, सगळेजण एक चित्र दिसेल ते सगळे बघायचे.
गुण्या गोविंदानी होतं सगळं. आता हातात रिमोट आहे, 200 चॅनल आहेत त्याच्यावरती. कशाला टीव्ही? आता मोबाईलच आहे हातामध्ये प्रत्येकाच्या. त्यामुळे बुद्धीची स्थिरता नाही, स्थिर बैठक नाही, मन स्थिर नाही, प्रचंड चपळता, चंचलता मनाची. आणि त्यामुळे ते आत बघायला तयार नाही, ते सगळीकडे धावतंय. सगळीकडे बहिर्मुखी झालोय आम्ही, बाहेर पाहतोय. दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख, संवेदना आम्हाला नाही दिसत. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलवण्याची इच्छा आम्हाला नाही होत मंडळी. यासारखं अध्यात्म आणि परमार्थ नाहीच आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची इच्छा जरी हृदयात निर्माण झाली ना, तरी आम्ही आध्यात्मिक झालो. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. समाधान यातनं आम्हाला मिळणार आहे. वखवकले पण ज्यावेळी संपत नाही ना, तोपर्यंत देव हृदयात कसा येईल सांगा ना. हे भाडे करू आम्ही बसवलेत 6. कचरा भरून ठेवला हृदय, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये. याची आडवा त्याची जिरवा. तुला बघून घेतो. 25 वर्षापूर्वीचं दुःख आम्ही 25 वर्ष हृदयाशी सांभाळून ठेवतो. अनेकांच्या विषयी हेवा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, तिरस्कार आहे. आणि हे सगळे भाव जेव्हा संपतील आणि हृदय स्वच्छ होईल ना, तेव्हा देव दिसेल. त्याला ज्ञानोबरायांच्या पायावर आम्हाला गेलं पाहिजे, तुकोबरायांच्या पायावर गेलं पाहिजे, म्हणजे देव दिसेल. माऊलींना दिसला अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवी वरू खूण बाणली तैसी. त्या आजोबांना त्या एका कॅमेरा हातात घेतलेल्या एका तरुणाने प्रश्न विचारला. म्हणले, बाबा कुठे चालला? कुठं म्हणजे काय? पंढरीला चाललो, वारीला चाललो, भगवंताला बघायला चाललो. भगवंताला बघायला? किती वर्ष वारी करताय? त्या आजोबांना प्रश्न विचारला. ते बाबा म्हणले, लेकरा तसं काही आठवत नाही, पण हे बघ, माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आजाच्या खांद्यावर बसून जायचो. तेव्हापासून मी वारी करतोय. पिढ्यांची परंपरा आहे आमची. तो मुलगा म्हणाला, एवढे वर्ष वारी करता? हो. दिसला का पांडुरंग? देव दिसला? नाही दिसला बाबा, नाही दिसला पांडुरंग. नाही दिसला तरी वारी करता? म्हणले, हा, तरी वारी करतो. आता बसा गप घरी, ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळ बाबा. चालू दे ना रामकृष्ण हरी घरात बसून, कशाला वारी करता? नाही म्हणले, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार. ठीक आहे. देव दिसत नाही तरी वारी करता? हो म्हणले बाबा, वारी करणार, करतो. एवढे प्रश्न मला तो विचारले. 11 वाजले. मी एक प्रश्न विचारू का तुला? वेळ संपली की आता? मी एक प्रश्न तुला विचारतो, तेवढ्याचं उत्तर दे पटकन. तो म्हणाला, विचारा. त्या बाबांनी प्रश्न विचारला, लेकरा तुम्ही कुत्रे पाळता का रे घरी? कुत्रा पाळता का? तो म्हटला, हो, आम्ही शहरी माणसं, सोफिस्टिकेटेड आमची लाईफ. आमच्या फ्लॅटमध्ये कुत्रा असतो, आमच्या घरात असतो, किचन मध्ये फिरतो सगळीकडं. म्हणजे घरात आई वडिलांना एक वेळ जागा नसेल, पण कुत्र्यांचा फार लाड करतो आम्ही. बरोबर आहे ना? हीच पद्धत आहे आजकालची. ते म्हणाले, ते आजोबा म्हणले, नाही रे बाबा, आम्ही गावाकडची शेतकरी माणसं कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नसतो. आमचा कुत्रा घराच्या मागच्या किंवा पुढच्या अंगणात असतो, तो घरात नाही येत. आमच्या वाड्या वस्तीची राखण करतो, स्वामीनिष्ठ असतो, इमानदार असतो. सुगीच्या दिवसामध्ये ज्यावेळी धान्याची रास पडते त्यावेळी आमच्या वस्तीची तो राखण करतो. मध्यरात्रीच्या वेळी जर एखादा चोर आमच्या वस्तीत शिरला तर आमचा कुत्रा भुंकतो, आणि त्याच्या भुंकण्याबरोबर पलीकडच्या वस्तीतलं कुत्रं भुंकतं. त्याचं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीतलं कुत्रं भुंकतं, त्याचं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतलं. असं करता करता 20-25 कुत्री एकाच रात्री त्याच वेळी भुंकायला सुरुवात करतात. चोराला कोणी बघितलंय? चोराला कोणी बघितलं होतं? पहिल्या कुत्र्यांनी. पण बाकीच्या कुत्र्यांना कळलं की हा भुंकतोय, त्या अर्थी काहीतरी संकट आहे, आपल्याला भुंकावं लागेल. त्या बाबा म्हणले, लेकरा नाही का रे अजून प्रकाश तुझ्या डोक्यात पडला? अरे प्राण्यांना कळतं आपल्या कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. मला नाही दिसला पांडुरंग आजपर्यंत, पण माझ्या ज्ञानोबांना दिसलाय, माझ्या तुकोबांना दिसलाय, आणि त्यांनी घालून दिलेली ही वाट आहे, म्हणून या वाटेवर आम्ही चालणार, आम्ही चालणार. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ऐक्यत्वाचा अनुभव आला. मी संपलं, तू संपला, मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, तिथं मीही संपला आणि तूही संपला. मग मिळणारा अनुभव कसा होता? अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव भजन करूया.